मस्त थंडगार फ्रूट कस्टर्ड माझी साधी सोपी रेसिपी आहे. शिकायची आहे? चला करूया. फ्रूट कस्टर्डसाठी पाऊण लिटर दूध पॅनमध्ये घेतलं. 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली. त्यामध्ये यातलं थोडं दूध घालायचं. गुठळ्या मोडून याची स्लरी करायची. स्लरी तयार झाली आहे. दूध उकळायला गॅसकडे वळूया. गॅस चालू केला. गॅस मोठाच ठेवून दुधाला उकळी आणू. दुधाला उकळी आली. आता गॅस कमी करायचा. याला एकदा हलवून घ्यायचं आणि या उकळत्या दुधामध्ये तयार करून घेतलेली कस्टर्ड पावडरची स्लरी घालायची. स्लरी घालत असताना याला असं चांगलं व्हिस्क करायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत. स्लरी घालून याला अर्धा मिनिट शिजवून घेतलं. आता यामध्ये घालायची आहे साखर. साखर घातली. आता याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं सतत ढवळत शिजवून घेऊया. 3-4 मिनिट झाले. हे मगाशीपेक्षा घट्ट वाटतंय. गॅस बंद करूया आणि याला संपूर्ण गार करू. हे पूर्ण गार झालं. आता हा तयार झालेला फ्रूट कस्टर्डचा बेस एका काचेच्या भांड्यामध्ये काढायचा आणि फ्रीजमध्ये 3 तास ठेवून द्यायचा. तोपर्यंत आपण फळं तयार करून घेऊया. जी फळं आपण धुवून घेतो त्यांना आपण मिठाच्या पाण्यामध्ये घालून अर्धा तास ठेवून देऊ. अर्ध्या तासांनी पुन्हा एकदा ही फळं स्वच्छ धुवून घ्यायची आणि चांगली निथळायला ठेवून द्यायची. फळं चांगली निथळली, कापडाने टिपून घेतली. दुसरीकडे आपला फ्रूट कस्टर्डचा बेस पण चांगला गार झालेला आहे. आपण याला सर्व करूया. जेवढं लागणार आहे तेवढीच फळं आयत्या वेळी घालायची, सगळी फळं घालायची नाहीत. तर यातलं मी 2 वाट्या फ्रूट कस्टर्ड आत्ता करते, ते एका भांड्यात काढलं. यामध्ये तुमच्या आवडीची कोणतीही फळं यामध्ये तुम्ही चिरून घालू शकता. इथं मी दोन्ही प्रकारची द्राक्ष, सफरचंद आणि केळी घेतेय. सोबत थोडासा डाळिंब घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ही फळं मिसळून घ्यायची आणि आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालं. फक्त लक्षात घ्या, फळं आयत्या वेळी मिसळायची, म्हणजे ते चवीला चांगलं लागतं. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.